श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे मंगळवार आणि दिनांक आहे 12 नोव्हेंबर. या दिवशी आलेली आहे कार्तिकी एकादशी. या एकादशीला प्रबोधनी एकादशी, देव उठणी एकादशी असंही म्हटलं जातं. कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदाय आणि त्याचबरोबर वंशपंथीय लोक देखील या दिवशी कार्तिकी एकादशीचं व्रत हे मनोभावे करत असतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. याच दिवसाने या व्रताची सांगता होते. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू चातुर्मासातील त्यांच्या 4 महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा या सृष्टीचा पालनाचा कारभार हा स्वीकारतात. म्हणून या एकादशीला देव उठणी एकादशी असंही म्हटलं जातं. तर पहा, याच दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होतो आणि तुळशी विवाहाची सांगता ही पौर्णिमेला होते. विठुरायाच्या नावाचं स्मरण करण्याचा, त्यांच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस कार्तिकी एकादशी हा खूप उत्साहात वारकरी संप्रदाय हे साजरा करत असतात. या एकादशीच्या रात्री भगवान श्री हरी विष्णूंना बेलपत्र वाहिले जाते आणि महादेवांना तुळस वाहिली जाते. हा एकच दिवस असा आहे की या दिवशी महादेवांना तुळस वाहिली जाते. इतर वेळेस महादेवाला तुळस ही वाहिली जात नाही आणि विष्णूंना बेलपत्र हे वाहिले जाते. याच कालावधी जो आहे तर याला हरिहर भेट म्हणजेच वैकुंठ चतुर्दशी असंही म्हटलं जातं. त्या एका कार्तिकी एकादशीचं व्रत जर आपण केलं तर संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या काही एकादशी असतात तर त्यांचं व्रत करण्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते. या दिवशी व्रत करून विष्णूंची पूजा विधिवत केल्याने आपल्या हातून जर काही कळत नकळत पापे घडलेले असतील तर त्यातून आपली मुक्तता होते आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतात. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही उपाय सांगितले गेलेले आहेत. तर पूजा अर्चा आपल्याला करायच्या आहे, सेवा करायच्या आहेत आणि त्याबरोबर काही उपाय करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. अशा पद्धतीने एक दिवा लावायचा आणि त्या दिव्याखाली अशी ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू आपण जर आज संध्याकाळी दिव्याखाली ठेवली तर आपलं नशीब बदलून जाईल. रात्रीतून आपल्या नशिबाचं सोनं होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. आपल्या कितीही कठीण इच्छा असू द्या त्या नक्की पूर्ण होतील आणि आपली प्रगती देखील होईल. असा हा प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. दिवा हे सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही किंवा सुरुवात देखील होत नाही. हा जो उपाय आहे तर तो आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी अगदी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. कारण रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा जर आपण केली तर या दिवशी आपल्याला पुण्य प्राप्त होते. अशा पद्धतीने जर आपण दिवा लावला, त्याखाली काही वस्तू जर ठेवल्या तर आपल्याला लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरावर धनधान्याचा वर्षाव करत असते. तर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी आहेत आणि तसेच घरामध्ये आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, म्हणजे तो घरामध्ये टिकून राहत नसेल, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल आणि आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल आणि अशा वेळी आपण दारिद्र्य आणि गरिबी आपल्याकडे येते आणि दारिद्र्य आणि गरिबी आपल्याकडे येऊ नये यासाठी आपल्याला या काही विशिष्ट तिथी असतात तर या विशिष्ट तिथींना असे काही विशिष्ट उपाय जर आपण केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते.
त्यामुळेच आज संध्याकाळी असा हा एक उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करत आहात, परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही, म्हणजे तुमच्या त्या कष्टाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही. तर अशा वेळीसुद्धा तुम्ही हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा आपल्याला उपाय कसा करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहे. हा दिवा घेताना मातीचा, कणकेचा किंवा पितळेचा, तांब्याचा, स्टीलचा, चांदीचा, सोन्याचा कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता. परंतु दिवा घेताना कुठेही तुटला फुटलेला, चेमटलेला घेऊ नका. व्यवस्थित आणि स्वच्छ दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. तर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि त्याचबरोबर 2 वातींची एक वात करून तुम्हाला त्यामध्ये लांब वात लावायची आहे. नंतर एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाचे पेस्ट करून त्याच्या साह्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढताना त्याचे ते 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा ज्या असतात त्यासुद्धा द्यायच्या आहेत. आणि यानंतर तुम्हाला त्या स्वास्तिकवरती एक मूठभर पांढरे तीळ टाकायचे आहेत. एकादशीच्या दिवशी तिळाला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना तीळ अर्पण करून आपण आपली इच्छा जर व्यक्त केली तर आपली इच्छा ही नक्की पूर्ण होते. कारण या तिळाची उत्पत्ती जी आहे तर ती भगवान श्री हरिविष्णूपासूनच झालेली आहे. म्हणूनच या दिवशी तिळाचे अनन्य उपाय हे केले जातात. अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला त्या तिळावरती ठेवायचा आहे. यानंतर हा जो दिवा आहे तर ह्या दिव्याला तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत, धूप ओवाळायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत. पुढे फूल असणाऱ्या अशा अखंड लवंगा टाकायच्या आहेत. त्याचबरोबर 2 हिरवी वेलची जी असते तर तीसुद्धा टाकायची आहे. तीसुद्धा घेताना चांगलीच घ्यायची आहे. ती तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे. आणि यानंतर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे. दोन्ही हात जोडायचे आहेत आणि त्या दिव्यापाशी तुम्हाला एक व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं हे माता लक्ष्मीची एकदम उच्च कोटीची सेवा मानली जाते. भगवान श्री हरिविष्णूंचं यामध्ये प्रत्यक्ष दर्शन आपल्याला घडलं जातं, त्यामुळे ही सेवा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आज स्तोत्राचं घरामध्ये जर आपण पठण केलं तर आपल्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य, संकट, अडचणी दूर होतात आणि आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होते. बरोबर तुम्हाला एक वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तुमचं जे काही दुःख, दारिद्र्य काही असेल, काही इच्छा असेल तर त्या संपूर्ण तुम्हाला सांगायच्या आहेत. आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होऊ दे, घरामध्ये इडापिडा, संकट, अडचणी ज्या आहेत त्या नष्ट होऊन जाऊ दे, घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होऊ दे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. पहा हा दिवा तुमचा रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. जरी हवेने दिवा विझला तरीसुद्धा त्यामध्ये थोडंसं तेल आणि जे तूप तुम्ही टाकलेलं आहे ते टाकायचं आहे आणि तो दिवा परत प्रज्वलित करायचा आहे. तर बघा दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे. दुसऱ्या दिवशी ह्या दिव्यामध्ये जे काही तुम्ही लवंग, वेलची टाकलेल्या आहेत तर त्या काय करायच्या, तर त्या दुसऱ्या दिवशी तुळशीची जी माती आहे तर त्या मातीमध्ये तुम्हाला दाबून द्यायच्या आहेत किंवा हा पुन्हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता. दिव्याखाली असणारे जे तीळ आहेत तर ते तीळ एखाद्या गाईला किंवा पक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचे आहेत. हे तीळ जेव्हा कीटक, पक्षी हे जर खातात त्यावेळेस आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या दूर होऊन जातात. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर सतत वादविवाद, कलह होत असेल, तो नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल, जर तुमच्या घराला कुणी नजरबाधा केली असेल, काही दोष लावलेले असतील किंवा तुमच्या घरामध्ये सतत आजारपण येत असेल, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या आसपास आजूबाजूला वाईट प्रवृत्तीचे लोक राहतात आणि त्यांना आपली प्रगती ही देखवत नाही. आपलं वाईट कसं होईल यासाठी ते नक्की प्रयत्न करत असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुळशीची 11 पानं घ्यायची आहेत आणि ती पानं तुम्हाला त्याची एक माळ तयार करून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायची आहे. अशा पद्धतीने जर तुळशीची माळ तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती लटकवली तर तुमच्या घराला लागलेले दोष, नजरबाधा सर्व काही नष्ट होऊन जाईल. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सकारात्मकता नांदत राहते. अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज संध्याकाळी करू शकता. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.